शेतकरी बंधूंनो नमस्कार। मी आपला शुभचिंतक गोपाल उगले। शेतकरी मित्रांनो, आपण आलो आहोत कलिंगडाच्या अर्थात आपण टरबूजाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत। शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे टरबूज किंवा खरबूज पीक असेल किंवा कोणतेही वेलवर्गीय पीक जर असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा। आपल्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राइब करा। शेतकरी मित्रांनो, मी का म्हणतोय हा पूर्ण व्हिडिओ बघा। छोटासा प्रॉब्लेम असतो पण तो खूप मोठं नुकसान करणारा प्रॉब्लेम आपल्या पिकामध्ये असतो आणि खूप मोठं नुकसान आपलं त्या ठिकाणी होतं। काय करायचं, छोटी आणि चांगली गोष्ट सांगणार आहे, चांगले घटक मी तुम्हाला सांगणार आहे त्या प्रॉब्लेमसाठी। कोणत्या प्रॉब्लेमवरती हा व्हिडिओ असणार आहे शेतकरी मित्रांनो, तर आपली वेल ही तडकते किंवा क्रॅकिंग येते किंवा आपली वेल ही चिरते। दुसरी गोष्ट म्हणजे त्याच वेलीला किंवा आपल्या कोणत्याही टरबूज किंवा खरबूज पिकामध्ये हे फळांना तडा जातो किंवा फळंही वाकडी तिकडे बांधतात। आता हे सगळं जर आपण याचं कारण बघितलं तर याचं एकच कारण आहे शेतकरी मित्रांनो, टेम्परेचर सुद्धा वाढत चाललंय ही सुद्धा आपण म्हणू शकतो। पण सगळ्यात जास्त किंवा सर्वात मोठा जर काय असेल, कशामुळे हे जर होत असेल तर अन्नद्रव्याची कमतरता असते, ती म्हणजे कॅल्शियम या घटकाची आवश्यकता असते। या अन्नद्रव्याची आवश्यकता त्या ठिकाणी असते। त्याचबरोबर बोरॉनची सुद्धा कमतरता त्या ठिकाणी दिसून येते। त्यामुळे हे घटक आपल्याला द्यायचे आणि ते कोणते द्यायचे जे की क्विकली तुमच्या पिकाला मिळतील आणि तुमचे पिकंही लवकरात लवकर सशक्त होतील, फळं सरळ होतील, वेलीला जो तडा गेलेला आहे त्या जखमा नीट होतील। यासाठी आपल्याला हे नियोजन करायचं। शेतकरी मित्रांनो, काय करायचं आहे आपल्याला या वेली तडकण्यावरती उपाय किंवा फळं वाकडे तिकडे होतात याच्यासाठी उपाय आपल्याला काय करायचं शेतकरी मित्रांनो, याच्यावरती उपाय जर आपण विचार केला तर FMC कंपनीचं त्याच्यामध्ये आपण काजबो घेऊ शकतो। त्याच्यामध्ये कॅल्शियम सुद्धा आहे, त्याचबरोबर झिंक सुद्धा आणि बोरॉन सुद्धा आहे। मी तुम्हाला सांगितलं होतं की कॅल्शियमची आणि बोरॉनची आवश्यकता आपल्याला तिथे आहे, तर झिंक सुद्धा महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावते। त्यामुळे ही जी पॅकिंग किंवा हे जे प्रोडक्ट आहे FMC कंपनीचं, खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपल्याला या रोगांवरती किंवा या विकृतीवरती आपल्याला भेटेल किंवा या जे आपल्याला नुकसान होणार ते टळेल। त्यामुळे हे जे प्रोडक्ट आहे हे आपल्याला वापरायचं। हे जर आपल्याला वापरायचं नसेल शेतकरी मित्र तर कॉम्पो कंपनीचं आपण त्याच्यामध्ये हायड्रोस्पीड हे वापरू शकता। याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्साईड आहे, त्याचबरोबर बोरॉन सुद्धा याच्यामध्ये चांगलं आहे। त्यामुळं आपण हे दोन प्रोडक्ट पैकी एक प्रोडक्टची ड्रिंचिंग आपल्याला करायची शेतकरी मित्र। चांगल्या पद्धतीने आपल्याला आपल्या शेतामध्ये रिझल्ट आलेले दिसतील, वेली तडकणं थांबतील, त्याचबरोबर वेलीच्या ज्या जखमा आहेत त्या भरून निघतील, त्याचबरोबर जे फळं आहेत फळं तडकण्यावरती सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी फळं जी तडकतात त्याच्यावरती तो रोग थांबलेला दिसेल। त्यामुळं शेतकरी मित्रांनो, हीच ड्रिंचिंग आपल्याला करायची। आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा। आपण सगळ्याच पिकांवरती जवळपास माहिती देत असतो। धन्यवाद।